नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, काय पत्रकारिता काय म्हटलं आहे। 2026-27 अनुदान वितरण, जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन, निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदान। सन 2026-27 आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम 2026च्या शासनाच्या अटी व शर्तीच्या आधारावरून प्राप्त झाले आहे। सन 2026-27च्या आर्थिक वर्षातील माहे ऑगस्ट 2026 या महिन्याचे वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाचर्चाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्याप्रमाणे तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना वितरित करण्यात येत आहे। 2202 सर्वसाधारण शिक्षण 1, प्राथमिक शिक्षण 103, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य 101, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य 01, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान, जिल्हा परिषदेने चालवलेल्या प्राथमिक शाळा 36 आणि एकूण जे अनुदान आहे ते सुद्धा दिलेलं आहे। उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार संवेदना अधिकारी यांना कळवण्यात येत आहे। ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखाशर्षीय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा 10 तारखेमध्ये सादर करावा। तसे खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल वित्त प्रपत्र नियमितपणे सादर करावा। वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये। वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आल्या आहे। वितरित केलेल्या अनुदानामधून केवळ माहे ऑगस्ट 2026चे नियमित वेतन, नियमित निवृत्तीवेतन, नियमित अंशदान, नियमित उपदान व शासनाने वित्त विभाग दिनांक 18 ऑगस्ट 2026 नुसार देय मागे भत्ता थकबाकीसह अदा करण्यात यावा, अन्य कोणतीही देयके अदा करण्यात येऊ नये। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की आता ऑगस्ट 2026चं वेतन अनुदान मिळालेलं आहे आणि लवकरात लवकर आपला पगार होणार आहे। तर महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला समजला असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।